ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे बोलतात, पाहूया. इन्फ्लुएन्सर्स आमच्या सरकारी कार्यक्रमांना किंवा जास्ती स्कीम्सना व्ह्यूज देतील, त्यांना काही ठराविक पैसे दिले जातील. शाळेंवर खर्च करा ना, या भूखंडावर खर्च करा. इथे चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधा, कोणाचा विरोध आहे? बांधा नागरिकांसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मोकळं एक चांगलं मैदान होऊ शकतं आणि इतर सामान्य नागरिकांसाठी, मुंबईकरांसाठी चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होऊ शकतं. आणि इथे पेट्रोल पंप पण होऊ शकतो, गॅस स्टेशन पण होऊ शकतं आणि इथेच तुमचं इथेनॉलचा पूर्ण साठा पण होऊ शकतो. एक पत्र आहे ज्यामध्ये जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी जी जागा आहे थेट रिलायन्सला देण्यात यावं अशा प्रकारचं त्याच्यात नाव मेन्शन करून करण्यात आलेलं आहे. निविदा न काढता थेट नाव तसं इथे पण MGLचं नाव दिलेलं आहे, तसं तिथे पण अंधेरीमध्ये एकाचं नाव दिलेलं आहे. आणि मी त्या दिवशी अंधेरीत पण सांगितलं, ज्या संस्थेने मागितलंय ती संस्था तर मागत राहणार ना. कोणाला जर हे असं काही मिळत असेल तर मागत राहणार. पण मुद्दा हा आहे की तुम्ही तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि इथे पेट्रोल पंप, ज्यांना कोणाला द्यायचं असेल, कुठच्याही कंपनीला द्यायचं असेल त्यांना द्या, पण इथे जागा पेट्रोल पंपची, तिथे जागा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची, तसंच तसं झालं पाहिजे.